लग्नाची वेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की मधु ही शकुंतलाशी फोनवर बोलत असताना गोदा हे सगळं ऐकत असते आणि ती मधुच्या बोलण्याची सुद्धा रेकॉर्डिंग करत असते। त्यावेळेस मधु ही शकुंतलेला सांगत असते की कृष्णा ही सिंधू आहे का कृष्णा आहे तेच मला कळत नाही, पण मला वाटतं आहे की आमच्या दोघांच्या जटापटीत सिंधू एवढ्या मोठ्या दरीतनं खाली पडली तर त्या दरीतनं वाचणे शक्य नाही हे मला माहिती आहे। त्यावेळेस शकुंतला ही मधुला म्हणते की ह्याच गोष्टी तुम्ही मला दिवसातनं 4 वेळा का सांगत आहेत? तुम्हाला जे करायचं आहे ते राहिलं दूर आणि त्याच गोष्टी तुम्ही मला सांगत आहेत। गोदा हे सगळं ऐकत असते। त्या ठिकाणी गोद्याजवळ कृष्णा येते आणि कृष्णा तिच्या खांद्यावर हात ठेवते। ती थोडीशी घाबरते, परंतु पाठीमागे कृष्णा बघून तो व्हिडिओ ती कृष्णाला दाखवते। त्यानंतर तो व्हिडिओ घेऊन कृष्णा ही मधुचा दरवाजा ठोकावते, मधुच्या रूममध्ये येते आणि अगदी ऐश आरामामध्ये बसते। त्यावेळेस मधु म्हणते की कृष्णा ही माझी रूम आहे आणि तू इथे काय करत आहे? त्यावेळेस ती म्हणते की मला वाटलं ही माझी गेस्ट रूमच आहे का, म्हणून मी या ठिकाणी आली आहे। आणि ती म्हणते फ्रेंड असं काय करतेस तू? ती म्हणते खाली बैस, तुझ्याच रूममध्ये तूच बस, मी तुझी गंमत केली ग, तू माझी फ्रेंड्स आहे म्हणून मी तुला ताई मावशी काही म्हणत नाही, मधु म्हणते आहे। तेव्हा कृष्णाकडे ही मधु अतिशय आश्चर्याने बघत असते। त्यावेळेस कृष्णा ही मधुला सर्व काही समजावत असते। त्यानंतर मधु तिला म्हणते की आता तू इथून बाहेर जा बरं, माझं डोकं काही खाऊ नकोस। त्यानंतर कृष्णा ही बाहेर जाण्यास तयार नसते। त्यानंतर ती म्हणते की ऐक ना, तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलेलं आहे। तेव्हा मधुच्या डोळ्याची चमक बघून म्हणते तुझे डोळे तर गिफ्टचं नाव ऐकताबरोबर चमकले। त्यानंतर तो व्हिडिओ ती मधुला दाखवते। मधु तो व्हिडिओ पाहते आणि ते पाहता क्षणी तिचे मात्र होश उडालेले असतात, कारण हा व्हिडिओ कसा बनवला आणि कोणी बनवला। त्यानंतर मग कृष्णाला मधु म्हणते की तू माझ्या रूममध्ये सगळं गुपचूप ऐकत होतीस का? तेव्हा कृष्णा म्हणाली मी नव्हते ऐकत, हे गोदा मावशी ऐकत होती आणि गोदा मावशीने हा व्हिडिओ केला आणि मला दिला। मी तर हा व्हिडिओ इन्कम म्हणून तुझ्याकडे आलेली आहे, आम्हाला दुसरा इन्कम चालू होईल आणि जर तसंच वाटलं असतं तर आम्ही तो व्हिडिओ लंबूजवळ दिला असता आणि हा व्हिडिओ लंबूजवळ गेल्यावरती तुझं काय झालं असतं ते बघ आता। त्यानंतर ती जाऊ लागते। तेव्हा ती म्हणते की कृष्णा आधी तो व्हिडिओ डिलीट कर। तेव्हा कृष्णा ही मधुला काहीच बोलत नाही आणि रूमच्या बाहेर निघून जाते आणि मधु मात्र खूप टेन्शनमध्ये येते। इकडे राजश्री, रुक्मिणी आणि रेश्मा हे तिघंही हॉलमध्ये बसलेले असतात। त्यावेळेस रुक्मिणी राजश्रीला म्हणते की अगं राजश्री, राघवला जरा काही बोल ना, तो स्वतःची काळजी घेत नाही, कुठं जातो कुठं राहतो, दिवसभर खात नाही पीत नाही। त्यानंतर राजश्री म्हणते की सिंधू आहे ना त्याची काळजी घ्यायला। त्या ठिकाणी कृष्णा येते। कृष्णा म्हणते राजश्री ब्रदर तुम्ही मला बोलवलं? तेव्हा ती म्हणते अगं हो, हे काय करतेस तू राघवकडे लक्ष देत नाही का? तेव्हा ती म्हणते की तो लंबू न माझं ऐकत नाही, सतत चिडचिड करत असतो। तेव्हा राजश्री म्हणते अगं तो ऐकत नाही तर त्याचा कान पिळायचा। तेव्हा रुक्मिणी म्हणते की हे सिंधूकडनं होणार नाही। तेव्हा राजश्री म्हणते की माझ्यापेक्षा जास्ती तर तो सिंधूचंच ऐकतो आणि तुम्हालाही माहिती आहे की सिंधू हे शक्य नसलेल्या गोष्टी शक्य करून दाखवते। सिंधू कशी आहे हे मला माहिती आहे। त्यानंतर सिंधू म्हणते की मी राघवकडे लक्ष देईल, पण तुम्ही आधी स्वतःची काळजी घ्या, स्वतः गोळ्या घ्या, आपल्या रूममध्ये जा बरं। तेव्हा राजश्रीला रुक्मिणी तिच्या रूममध्ये घेऊन जाते। तेव्हा सिंधू ही म्हणते की आई मी 1 महिनाभर होते तेव्हा तुम्ही आणि राघवने काय दशा करून घेतली आहे ते मला कळतं आहे, पण मी आत्ताच सिंधू हे खरं सांगू शकत नाही। इकडे राघव हा ऋषभला बोलवतो आणि म्हणतो की मी काय करावं मला कळत नाही। तेव्हा ऋषभ म्हणतो की तू कृष्णाबद्दल बोलत आहेस का? पण ती कृष्णाच आहे, सिंधू वहिनी नाही आहे। तेव्हा राघव म्हणतो सावी कुठे ते पण मला सांगत नाही। अरे ती जर सिंधू वहिनी राहिली असती तर ती सावीपासून 1 मिनिटसुद्धा राहते का? ती जेलमधनं पळून आली होती हे तुला माहिती नाही का?
तेव्हा राघव म्हणतो, हे खरं आहे, ती दिवसातनं एकदासुद्धा सावीला फोन करत नाही आणि नंतर ती त्याला घरी बोलावून घेते. राघव हा घरी येतो. कृष्णा डोक्यावर पदर घेऊन राघवसमोर जेवणाचं ताट आणते. तेव्हा राघव म्हणतो, हे काय झालेलं आहे? तेव्हा ते म्हणते, तुम्ही माझा चेहरा बघणार नाही ना, म्हणून मी चेहरा झाकून आले आहे. त्यानंतर ती चेहरा उघडते आणि सांगते की मला राजश्री मदारने सांगितलं आहे तुझी काळजी घ्यायला, म्हणून मी हे जेवणाचं ताट घेऊन आली आहे. तेव्हा तो म्हणतो, आई कशी? ती म्हणते, आई मजेत आहे. त्यानंतर तो डोक्याला हात लावतो. ती म्हणते, मला हे तुझ्यासाठी करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की तू माझ्यासाठी काही करायला तयार आहेस ना, मग मी सांगतो ते ऐक. त्यानंतर तो ती प्लेट तिला त्या ठिकाणी ठेवायला लावतो आणि सांगतो की आता जरा डान्स कर. ती म्हणते, डेन्स? हां, जे काही असेल, नृत्य, नाच, तुझ्या भाषेत डेन्स ते करून दाखव. असे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा.